नमस्कार मंडळी. तर माझी गुरं इथं चरतात. मी व्लॉग शूट करते कारण त्या फुल नाही का जवळ जवळ आले ते भयू सरे आम ते दिवसा दिसू राहिलेत. म्हणजे सांबर आहे मला तरी वाटते कारण ते दोन्ही सोबतच आले. एवढे खतरनाक दिसतात ना मला दाखवते आणि मला परत दिसतात ती काही दिसतो सांबर ते दोन नसून तीन आहेत, एका मागे एक आहेत. तुम्हाला इथून ते दिसतात का नाही तेच कळेना. हे इथं खाली एक आहे, त्याच्यावरती एक आहे आणि त्याच्या मागे एक आहे, असे तीन आहेत. तर बघू कुठं जातात कुठं नाही. ते तिथं चरतात ते. माझी ही तीन जरी गुरं असते ना तरी मी तिथपर्यंत गेले असते बरं का. पण आता हा नवीन बैल आलाय, मी रिस्क नाही घेऊ शकत. त्यांना जायचंय तर जाऊ दे, मी तुम्हाला परत कधीतरी दाखवते. आणि चाललो का चालले तर सपाट आले असते झाले असते ते त्याच्याच पण आपण दिसतात का बघूनच राहू. आणि आपण काय बघितलंय ते पूर्णपणे नीट बघितल्याशिवाय आपण घरी जात नसतो. किती पण टाइम होण्या कसले हळूहळू स्लो मोशन मध्ये चाललेत आणि त्यांचा कलर पण खतरनाक आहे. ह्या चंदे आला का त्याची घंटीचाच आवाज असते. त्यात हवा सुटले ते फुल दबक्या पावलाने चाललेत. दबक्या पावलाने आली माझी. आणि त्यात फुल तिकडच्या साईडने दाट झाडे झाली आहे. आता पाऊस पडलाय त्यामुळे तर फुल हिरवं झालंय. पण नाही का दोघच चाललेत आणि ते तिसरं कुठं गेलं काय ना ते काही दिसनीच. ते बी तिथून हालनीच. तर ते झाडाच्या तिथे बर का. आणि त्यांचा कलरफुल नाही का असं ते आमचा बैल आहे का सेम तसा दिसतंय. चला ते काय आता दिसनीत. पण त्या बैलाला गुरांची सवय झाली ना, मी फार तुम्हाला जवळ जाऊन दाखवेल पण दाखवेलच. ओके गाईज, आता मी नाही जाऊ शकत सोडून त्याला. कारण तो माझ्याकडून एकदा हरवला होता. आम्ही 5-6 तास त्याला शोधत होतो. तर आता मला रिस्क नाही घ्यायची. त्या दिवशी जाम शिव्या खाल्ल्यात मी. आणि माझं तर पाय दुखतच होतं, बाकीच्यांचं दुखत होतं. जाऊ दे जाऊ द्या जाऊ द्या. दिसल कधीतरी. आता इथं एवढं जवळ दिसलंय ना म्हटल्यावरती ते दर्याला तिकडं दिसणारच एकदा तरी. आणि मी तुम्हाला ते दाखवणारच. मोराचा आवाज ऐका, जाऊ दे. मोर बी शांत झाला. थांबा बैल बघू द्या मला आधी. बैल दिसला पाहिजे, दिसणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तो हरवला होता तेव्हा मला असं डोंगराला डायरेक्ट तांबडं तांबडं दिसत होतं सगळीकडेच. म्हणजे नाही का इथं असल असं नाही का आपण मनात विचारायला तर इथं असल इथं जाऊ बघायला असं करता करता अख्खं डोंगर पिंजून काढले होते. तेव्हा तरी बी तो दिसला नव्हता. आणि त्यात त्या बैलाची भीती वाटते. आमचा नंद्या होता, त्याच्या मी पायाजवळ जाऊन उभे राहिले तरी तो काहीच करत नव्हता. लात मारत होता ना काही. आणि त्याच्या जवळ गेलं तरी तो धावत नव्हता. याची जरा भीतीच वाटते कारण त्याचे शिंग असे खूप असलं तर लवकर नाही व्हायचं, बरे नाही व्हायचे मी. आणि तो असं लात गीत उचलतो नाही का जवळ गेल्यावरती, तर ती भीती वाटते माहिती का त्याची. नाहीतर तसं तो खूप इनोसंट दिसतो, इनोसंट. तशी मी तसा दिसतो तो, पण तसं नाही आहे तो, इनोसंट नाही आहे. भीती वाटते त्याची माहिती का. पाय उचलतो एकतर.
सामरांना पण बाय बाय बोलू. बाय बाय, टेक केअर. मागच्या वेळेस व्हिडिओ अपलोड करायला इथं वर थोडे जाऊन बसले होते, तर बैल हरवला होता. आपलं घरी जावं, घरी जाऊन मस्तपैकी निवांत व्हिडिओ अपलोड करावा. घराच्या तिथं जाऊन, तिथं बी थोडं पुढं जावं लागतं, मग तेव्हा नेटवर्क येतं. मग तिथं जाऊन मी अपलोड करणार. घरी एका ठिकाणी आहे, तिथं मी मोबाईल ठेवून देते. पण काय विषय आहे तुम्हाला माहिती आहे का, तिथं ठेवलं ना हॉटस्पॉट कोणाला पण कनेक्ट होतं, त्यामुळं लवकर ब्लॉग काय जात नाही. तिथं 10 मिनटं लागायचे ना, तिथं अर्धा पाऊण तास लागतो. म्हणजे इंस्टाग्रामलाच. तर यूट्यूबला विचार करा तुम्ही किती वेळ लागत असं. तर चला जाऊयात यांना घेऊन, माझे फ्रेंड्स लोकांना घेऊन घरी बांधायला. त्यांना आता विश्रांतीचा टाईम झाला, आता ते जेवले, त्यांना आता झोपा काढायच्यात. तर चला जाऊयात. रात्रीचे 8 वाजले चाले वावराकडे, तरी गज आणायला सांगितलंय आणि तर रोटर मारायचं काम चाललंय. तर स्वतः निघल्या हे ट्रॅक्टर चालू राहिलाय. तुम्हाला बोलला की गज घेऊन ये, माझे व्हिडिओ वगैरे करायचे. तर चला जाऊयात. इथं काही दिवसांनी मोबाईलची बॅटरी घेऊन आली माहिती का. इथं थांबलेत काहीतरी झाले बरं का. मी ती खूप गाईज हमरावावर आहे ये ते. आणि कसं वाटतंय काळ्या डाय ट्रॅक्टर चालवते. 2 शब्द. दादावर चढीत होते तर म्हणलं नाही मी चढीत केलं. काय पुढचं तोंडावर केलं सर बाजूला सारखा जीव फ्री जीव फ्री. अगं लय वर झाला होता, तुला काही टिंगल वाटायची. केवढा वर झालता? 4 टायर आणू का? नो काही शिपाट पूर्ण असं वर झालं. म्हणलं आता डायरेक्ट मागं पडतो माहिती का. काळोराम आता गाई चालवणार आहे, रोटर मारायला शिकलाय.